How to marry the right person? एखाद्या योग्य व्यक्तीशी लग्न कसं करायचं? Marry someone who not only brings a smile on your face but also supports you emotionally. अशा व्यक्तीशी लग्न करा की जो व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणतो आणि भावुक रीतीनं तुम्हाला आधार देतो खडकासारखा. It's not that we all long for it, असं काही नाही की आपल्याला सगळ्यांना त्याचीच उत्कंठा आहे, but this is what we all want in our life. पण आपल्या आयुष्यात सगळ्यांना हे हवंच असतं. हा आधार प्रत्येकाला हवासा असतो बेटा. Someone who can support us mentally and emotionally. असा कोणीतरी, अशी कोणीतरी की जी मानसिक रीतीनं, भावुक रीतीनं आधार देईल. When God made Adam, देवाने जेव्हा आदामाला निर्माण केलं, God saw that he didn't have anybody who will give him emotional support. देवाने बघितलं, ही जबाबदारी घेतली की आदामाला भावुक आधार देणारं कोणी नकोय आजूबाजूला. No, he didn't have any कोणी emotional नाहीये. support. भावुक आधार त्याच्याकडे देणारं कोणी नाहीये. That's why God made Eve. आणि मग देवाने हवेला निर्माण केली आणि पाठवलं. Say, we all need some kind of emotional support. आपल्याला प्रत्येकाला थोडा तरी भावुक आधार लागतो. Yes, we Love. have our families. आहे, आपला परिवार तर आपल्या पाठीशी आहे. We stay in a family for emotional support. आपण परिवारात का राहतो, कुटुंबात का राहतो, एक भावुक आधार पाहिजे एकमेकांचा म्हणून राहतो ना. Say, but when you are married, पण लग्न झालं many times you don't get that kind of support now from the family because you are separated from them. की अनेक वेळेला आपल्याला त्या परिवारापासून, आपल्या पूर्वीच्या परिवारापासून तसा आधार मिळत नाही का आपण त्यांच्यापासून वेगळे झालेलो असतो. So now you start looking for that emotional kind of support from your spouse. मग आता आपण तो भावुक आधार आपल्या नवऱ्याकडनं किंवा आपल्या बायकोकडनं अपेक्षित ठेवतो. And that's why म्हणून even before getting married, लग्न करायचे अगोदर see whether that person can give you emotional support. तो व्यक्ती तुला भावुक आधार देऊ शकतोय का तपास. The right person will give you that kind of support. योग्य व्यक्ती तुला भावुक आधार देणार. They will stand next to you in your good times, in your bad times. चांगल्या काळात, तुझ्या वाईट काळात तुझ्या शेजारी उभा राहणार, And उभी you will राहणार. also reach to them. आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याकडेच पहिले धावणार काही झालं तर. Whenever you need any kind of support, whenever you are low, whenever you are depressed, you will immediately call to that आणि person. जेव्हा केव्हा तुम्हाला काही अडचण येईल, त्रास येईल का तुम्हाला काही आधाराची गरज पडेल, तुम्ही पण त्याच व्यक्तीला मग पहिला फोन लावणार. And just imagine if that person puts you down and depresses you more, then you need to think it's a red flag. आणि मग कल्पना करा त्याच व्यक्तीनं तुम्हाला अजून जर फोन कॉल नंतर नैराश्यात टाकलं, डिप्रेशन मध्ये टाकलं, तर मग फेरविचार करायला पाहिजे, कारण तिथे लाल झेंडा आहे. परत Yes, because after marriage there will be many instances where you will be feeling little low, feeling depressed. Then where will you run for your support? कारण लग्नानंतर असे प्रसंग दोघांच्याही जीवनात बरेच येणार आहेत की जिथं तुला त्याला थोडंसं घसरल्यासारखं, थोडं भावुक रीतीनं खालावल्यासारखं Yes. वाटेल. मग त्यावेळेला कुणाचा आधार घ्यायला कुठं धावणार? At home, घरी the husband is a strong emotional support to the wife. नवरा बायकोसाठी एक खंबीर भावुक आधार असतो. And at times, कधी कधी even for the husband, the wife is the strong emotional support. नवऱ्यासाठी सुद्धा ती बायको खंबीर भावुक आधार असते. Because that is the only person whom you can really trust का on. नवरा बायको मध्ये तेच तुम्हीच एकमेकांवरती भक्कम विश्वास टाकून राहू शकत असता. Because कारण the first person we trust is our father and mother. पहिला व्यक्ती ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते असतात आपले आई आणि वडील. They are our emotional power. आणि भाऊक सामर्थ्य आपलं त्यांच्याकडेच असतं. And suddenly when you leave them आणि अचानक जेव्हा आई वडिलांना सोडून आपण लग्न for करतो, marriage, लग्नासाठी पुढे तो लग्न होतं, you need to have a right person to give you that kind of emotional मग support. योग्य व्यक्तीच पाहिजे तेव्हा नवरा किंवा बायको म्हणून की जो तसा भाऊक आधार देतील. And so the trust and the belief that they are there would mean a lot to you. तर हा फक्त विश्वास की नाही माझ्यासोबत तो आहे किंवा माझ्यासोबत ती आहे बास असतं. You know, Bible says बायबल म्हणतं Isaac lost his mother. इसहाकाची आई वारली And the day he got married to Rebekah, आणि ज्या दिवशी इसहाकानी रबेकाशी लग्न केलं, Bible says बायबल he म्हणतं was comforted by Rebekah. रबेकाने त्याचं सांत्वन केलं, त्याला सांत्वन मिळालं रबेकाकडून. Say, he got comfort from Rebekah सांत्वन मिळालं त्याला रबेकाकडून after his mother's death. आईच्या मृत्यूनंतर. That means म्हणजे she was a very strong emotional support to Isaac. ती फार मोठा खंबीर भाऊक आधार झाली इसहाकासाठी.